सध्या मी आलो आहे करजगावात गेल्या 3 दिवसापासून म्हणजे आता 4था दिवस हे 2 जीव या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. उपोषण चालू आहे त्याला न्याय भेटायसाठी असणार उपोषण मृत्यूचा रस्ता उघडा करून याला न्याय देईल काय अशा पद्धतीचं हे याचं सध्या या ठिकाणी आंदोलन चालू आहे. उपोषणात हत्यार उचललाय. हे इकडचे जे आहेत ते विवेक मनोहरराव जावरकर आहेत या हातावरचे आणि या हातावरचे जे आहेत ईश्वरदास बापूरावजी ठाकरे आणि ते तिकडच्या बाजूने तुम्ही जर पाहिलं तर दादा ते त्याचा भाऊ आहे ते त्याची माय आहे. हे दोघे हे आंधळे आहेत आणि याच्या भरोशावर म्हणजे ईश्वरदास भाऊच्या भरोशावर याच्या पोटाची भाकर चालू आहे. पण याच्यावर काहीतरी म्हणते ग्रामपंचायतचा अत्याचार झाल्याच्यानं तो न्याय मागायसाठी यानं उपोषणाचं हत्यार उचललाय. विशेष म्हणजे हे 4 दिवसापासून या ठिकाणी उपोषण करतात. कोणत्याही वरिष्ठ स्तरावरच्या अधिकाऱ्यानं आता लोक त्याला भेट दिली नाही आणि या हातून लोक सारे जे लोक आहेत त्याला पाठिंबा द्यायसाठी त्याच्यासोबत त्याच्या पाठीमागे राहण्यासाठी सारे हे लोक या ठिकाणी उपोषण स्थळी सध्या आहेत. तर काय बरा कार्यक्रम आहे. कसा आहे गरीब माणूस असला गरीब माणसाले पोटा पाण्यासाठी काहीतरी उदरनिर्वाहासाठी काहीतरी काम करावं लागते आणि ते काम करताना जर याच्यावर असा अत्याचार होत असेल तर बरोबर नाही. तर माझ्यासोबत विवेक दादा जावरकर आहेत. विवेक दादा काय नेमकं म्हणणं काय तुमचं? माझे 18 महिन्याचे पूर्ण पगार ग्रामपंचायत दिले पाहिजे आणि याला सुद्धा लोन घ्यायला पाहिजे. आमच्यावर हे पूर्णतः हे सोनूभाऊ कांडलकर हे अत्याचार करत आहे सर्वात जास्त. बाकी मॅडमने सांगितलं की पगार काढून द्या, बीडीओ साहेबांनी सांगितलं की पगार काढून द्या. सचिव आणि सोनू कांडलकर हे 2 माणसं ग्रामपंचायत मध्ये आमचा विनाकारण आम्हाला त्रास देत आहे. बरं मला एक सांगा तुम्ही किती दिवस झाले ग्रामपंचायतचे कर्मचारी आहे? मी 2010 पासून पूर्णतः कर्मचारी कायमस्वरूपी नाही 2018-19 ला मी कायमस्वरूपी मध्ये झालो आहे. बरं तुमचा पगार कोण ओढून ठेवला आहे ते ना? माझा पगार म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की विद्युत वितरण कंपनीच्या पोलवर चढा आणि पोलवर चढून जर मी चढलो तर माझं कमी जास्त झालं म्हणून मी विम्याची मागणी केली. विमा जर देत नसाल तर मला आदेश द्या. पण ते कोणत्याही प्रकारचा आदेश नाही ना विमा द्यायला तयार नाही आहे. उद्या चालू माझ्या परिवाराचं कमी जास्त झाल्यास याचा जबाबदार कोण असे प्रश्न विचारले. तुम्हाला काम करायचं असेल तर करा अन्यथा आम्ही तुम्हाला सक्तीच्या रजेवर पाठवत आहोत. बरं तुम्ही आज हा 4था दिवस या ठिकाणी कोणते वरिष्ठ स्तरावरचे कर्मचारी या ठिकाणी? कोणीच नाही आले आतापर्यंत. बरं तुमचं काय न्याय तुमची मागणी काय सांगा जरा सर. एकच आहे की मला 18 महिन्याचे पूर्णतः पगार देण्यात यावे आणि याला पण लावून घेण्यात यावं. यायचं असं म्हणणं आहे की 18 महिन्यापासून हा माणूस बिना पगाराचा मतलब भाऊ ग्रामपंचायतले काम करून आला. काम तर करूनच राहिला. विशेष म्हणजे ग्रामपंचायतच्या पोलवर चढा आणि बरोबर आहे साहजिक गोष्ट आहे ना. म्हणजे त्या पोलवर लाईट गीट लावायचं काम त्याचं जबाबदारी काम करायला पाहिजे. पण त्याच्याहून पडलं तर म्हणते बाबा काहीतरी इन्शुरन्स आणि हे नियम आहे. म्हणजे कोणत्याही एजन्सीत जर तुम्ही काम करत असेल तर त्या ठिकाणी तुमचं लाईफ सिक्युअर करण्यासाठी इन्शुरन्स हा मस्ट बी इम्पॉर्टंट असते. ईश्वरदास आहेत ईश्वरदास भाऊचे वडील ग्रामपंचायतचे कर्मचारी होते आणि अनुकंपा तत्वावर ईश्वरदास हे त्या ठिकाणी नोकरी लागले. ईश्वरदास भाऊ तुमच्यासोबत काय लोचा झाला? मी ग्रामपंचायत कर्मचारी शिपाई म्हणून होतो. यांनी मला कोणत्याच प्रकारची नोटीस दिली नाही. कामान कमी करून टाकलं. त्यांनी मला सांगितले तू कामान कमी झालाय म्हणे याची गरज नाही. 6 महिन्याचे पैसे पण दिले नाही. बरं काहून तुम्हाला एकदम कामावून कमी काय तुम्ही काय त्याचा उकीर काढला? कोणतीच हे नाही केली. कंप्लेंट सुद्धा नाही माझ्या नावाने कोणतीच. 12 सदस्याचे मत असल्यावर सुद्धा त्यांनी पोषणीवर माझा ठराव घेतला नाही. बरं तुमच्या पाठीमागं कुटुंब कसं आहे सांगा? माझ्या कुटुंबात माझा भाऊ आणि आई, माझी बायको आणि 3 लेकर. आणि आंधळे आहे बाबा हे भाऊ आणि आई आंधळे आहे. तर हे परिस्थिती कोणी बोलता का भाऊ? तुम्ही बोलता काय जरा याच्याबद्दल? याच्या वतीने बोलता का काही? नाही कसं आहे नाही तर बाबा मी बोललो असतो मला एखाद्याने विचारलं नाही असे लोक म्हणतात. बर याच गावातले आणखीन एक सदगृस्त विवेक दादा कांडलकर आहेत. काय झालं विवेक दादा? काय म्हणजे आमचे जे विवेक जावरकर आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या उपोषणाला बसण्यापर्यंत वेळ यांनी ग्रामपंचायतला आणली. म्हणजे यांचा भ्रष्टाचार किती आहे. आतापर्यंत भ्रष्टाचाराला
कोणीच असा आढावा घातला नाहीये. पण विवेक दादानी त्याच्या जर मजुरीची जर यांना पैसे खाण्याची इच्छा आहे ग्रामपंचायतीतल्या सरपंच सचिव, तर जर कर्मचाऱ्यांवर इतका जर त्याच्यावर करत आहे तर गावातले असे कित्येक प्रश्न असे यांनी की 10,000च्या बिलाच्या ठिकाणी 1,00,000 रुपये बिल काढलं, याचा सुद्धा यांनी चौकशी व्हावी आणि यांना लवकर न्याय द्यावं. अगर कदाचित या व्यक्तीच्या मागे मुलं बाळ आहे आणि पत्नी आहे, कमावणारा एकच व्यक्ती आहे, आणि जर या व्यक्तीचं कदाचित कधी एक किडनी फेल झाली किंवा मरण पावला याच्यात, तर याच्यात जबाबदार कोण राहील? जर जबाबदार कोण नाही, जर येत्या 24 तासात जर यांनी जर ही चौकशी केली नाही तर आम्ही आमच्या गावकरी मंडळीच्या वतीनं तीव्र शासन याच्यावर हे करू, आम्ही प्रतिक्रिया करू आणि आंदोलन छेडू याच्यात. तर माझी इतकीच मागणी आहे की शासनाने यांच्यावर येत्या 24 तासात यांची जे काही मागणी आहे ते पूर्ण करावी आणि याची चौकशी करावी, इतकंच मी सांगू इच्छितो तुम्हाला. तर कसं आहे, येईल न्याय. या हो बोला. हे ग्रामपंचायत काय लोक तर जीव घ्यायला बसली आहे का तुमची? ग्रामपंचायतचे सदस्य आहे, 17ची बॉडी आहे. आतापर्यंत त्यानं सारा मनमानी कारभार केला, गावाची काही कोणाचंच लक्ष नाही आहे. आता हे कर्मचारी जे उपोषण करून राहिले, याचं खरं असं म्हणून उपोषण करून राहिला, आमरण उपोषण आहे. याच्या गोष्टी काहीतरी तथ्य आहे. माझं हे म्हणणं आहे, जर हे खोटं जर आहे तर तसं तुम्ही त्याच्यावर कारवाई करणार, तुमच्यावर असे खोटे आरोप लावले असतील तर. परंतु हे सत्य परिस्थिती आहे, त्याच्यामुळे इथं त्यांनाही माहित आहे आणि राजकारण याच्यात खूप आहे. गावाचा विकासासाठी काही बद्ध हे नाही आहे, परंतु काही सदस्य काटा काढण्यासाठी राजकारणातला काही घेणं देणं नाही. म्हणजे त्याचे हे जे संपत्ती आहे ग्रामपंचायतची, जसं त्याच्या मालकीचीच आहे, कोणत्याही नोटिसा न देता. आता या मुलाला 6 वर्ष झाले काम करून राहिला, परंतु कोणतीही नोटीस दिली नाही, एकदम कामावर कमी करून टाकलं. बरं, तुम्ही होते त्या टाइमला, बरोबर काम चालू होतं का त्याचं? व्यवस्थित होतं चालू. आणि ते नोकरीवर कसे काय लागले आहेत? हे इलेक्ट्रिशियन मध्ये त्यानं आम्ही ठराव घेतला होता. त्याचे वडील इथं होते? वडील इथं होते. ह्याचे तर उपोषण करते या ठिकाणी हे दोन्ही मी सध्या तुम्हाला जीव दाखवल्यात. त्याची काही बोलायची अशी फारशी मानसिकता नाही आहे. मानसिकता पाहिजे वरिष्ठ अधिकाऱ्याची की आपल्या कार्यक्षेत्रातले असणारे 2 ग्रामपंचायतचे कर्मचारी मरण यातना सोसून राहिले. मतलब मग सकाळ जर यायचं काही कमी जास्त झालं तर याच्यावर कोण जबाबदार राहील? या माणसा सरकारी पर म्हणणं आम्ही पोलवर चढतो, त्याचा इन्शुअर काहीतरी असेल तर म्हणजे कसं मा काही कमी जास्त आला तर घरचे त्याचा फायदा होईल. ते बरोबर आहे, तो नियम आहे. आणि त्यानं सचिवाचं आणि एका सदस्याचं नाव बी सांगितलंय. आणि दुसरे ईश्वरदास जे आहे तर हे याच्या वडिलाच्या नावा म्हणजे वडिलाच्या अनुकंपा तत्वावर या ठिकाणी लागल्यात. येईनं म्हणजे विवेक दादानं ज्या 2 लोकांचे नावं या ठिकाणी आरोप केलाय की बुवा जाणून बुजून याच्यासोबत हे कुरघोडी केली आहे. म्हणजे गावगाड्याच्या राजकारणात अशा प्रकारचा तितंबा करून कोणाच्या पोटावर लात मारण्याचा प्रयत्न करसगाव ग्रामपंचायत करत आहे काय? या वरिष्ठ स्तरावर सचिवाची एक आज मी एका प्रतिक्रिया वाचली एका पेपरात. तिने असं सांगितलं की बुवा हे आमच्या हातचं नाही, हे बीडीओच्या हातचं आहे. तर याच्यावर करसगाव ग्रामपंचायतनं अधिकृत पत्र काढून त्याची भूमिका स्पष्ट करावी. नाही तर करसगावात जर अशा पद्धतीचे हे लोक आपल्या पोटाच्या भाकरीसाठी न्याय मागायसाठी मरण यातना सोचत असतील तर याच्यावर करसगावाच्या ग्रामपंचायतवर लय मोठं प्रश्न चिन्ह निर्माण होऊन राहिलं. मतलब बातमी जशीच्या तशी करसगावातून मी प्रवीण ताळे सोबत जय आवले, गावरान 90 साठी करसगाव ऑन स्पॉट. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,